दिसतायत ना अगदी हॉटेलसारखे पंजाबी छोले। त्यासोबतच याची ग्रेव्हीसुद्धा बघू शकता, अतिशय छान अशी ग्रेव्हीसुद्धा आलेली आहे आणि ग्रेव्हीला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे। कलर आणि टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता। हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण डिलिशियस आणि टेस्टी असे पंजाबी छोले बनवणार आहोत। त्यासाठी छोले मी 7 ते 8 तास कोमट पाण्यामध्ये भिजू घातलेले होते। छोले खूप छान भिजलेले आहेत। छोले आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कुकरमध्ये 1 ते 2 वगळी तेल घातलेलं आहे। त्यानंतर आपण खडे मसाले तेलामध्ये घालून घेणार आहोत। इथे मी 2 ते 3 तेजपत्ता, दालचिनी व त्यासोबतच मिरे आणि लवंग घेतलेले आहेत। सर्व खडे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं परतल्यावर आपण यामध्ये हाफ टीस्पून हळद घालणार आहोत। हळद व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये भिजलेले छोले घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये 1 ते 2 टीस्पून चहा पावडर घालणार आहोत। व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून ही उकळलेली चहा पावडर चाळणीने गाळून आपण यामध्ये घालणार आहोत। उकळलेल्या चहा पावडरचं पाणी आपण यामध्ये घातल्यामुळे छोले जे आहेत त्यांना खूप छान कलर येतो। छोले व्यवस्थित शिजण्यासाठी आपण छोले पूर्ण पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी आपण शिजण्यासाठी घालणार आहोत। नंतर तुम्ही साधं पाणी ॲड केलं तरी चालेल। यात आता आपण हाफ टीस्पून मीठ घालून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये हाफ टीस्पून खाण्याचा सोडा घालणार आहोत। खाण्याचा सोडा घातल्यामुळे तुम्ही बघू शकता इथं रिॲक्शन व्हायला सुरुवात झाली आहे। यामुळेच छोले एकदम छान आणि मऊसूत शिजतात। आता कुकरला झाकण लावून आपण 5 ते 6 शिट्ट्या हाय फ्लेमवर घेणार आहोत। त्या अगोदर आपण झाकणाला अशा प्रकारे तूप लावायचं आहे, ज्यामुळे पाणी जास्त बाहेर येत नाही। आता आपण गॅस हाय फ्लेमवर ठेवून 5 ते 6 शिट्ट्या घेणार आहोत। हे जे कुकर मी इथे यूज करत आहे त्याच्या शिट्ट्या खूप फास्ट होतात, त्यामुळे मी 5 ते 6 घेत आहे। जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या खूप जास्त वेळाने होत असतील तर 2 ते 3 शिट्ट्या पुरेशा आहेत। ज्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण छोले बनवण्यासाठी आणखीन काय काय साहित्य लागतं ते बघूयात। इथे मी 5 ते 6 मीडियम आकाराचे कांदे ओबडधोबड कापून घेतलेले आहेत। यानंतर 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मी ते कापून घेतलेले आहेत। 2 ते 3 इंच अद्रक बारीक कापून घेतलेला आहे। भरपूर असा लसूणही इथे मी घेतलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या। सर्वात आधी अद्रक व लसूण घालून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामधून अद्रक लसूणची पेस्ट काढून घेतल्यावर आपण यामध्ये कांदे घालून ते पाणी न टाकता दळून घेतलेले आहे। अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे। कुकर आता थंड झालेले आहे। तुम्ही बघू शकता छोल्यांना अतिशय छान कलर आलेला आहे। छोले अतिशय मऊसूत असे शिजले आहेत, तुम्ही बघू शकता। चहा पावडरचं पाणी व सोडा याचं परफेक्ट रिॲक्शनमुळे अगदी मऊसूत असे छोले शिजलेले आहेत। आता एका कढईमध्ये 1 ते 2 वगळी तेल घेतलेलं आहे। जर तुम्हाला भाजीला जास्त तर्री हवी असेल तर तुम्ही अजून तेल ॲड करू शकता। आता आपण यामध्ये हाफ टीस्पून मोहरी घालणार आहोत। मोहरी तडतडल्यानंतर हाफ टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया। 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहोत। हिरव्या मिरच्या मी मध्यभागी कापून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला कांदा घालून घेऊया। कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 8 ते 10 मिनिटं कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे। आता आपण मिक्सरमध्ये टोमॅटो बारीक करून त्याची प्युरी करून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। हाफ टीस्पून हळद, 1 ते 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, ही घरगुती लाल मिरची आहे। यानंतर 1 ते 2 टेबलस्पून काळा मसाला, हा घरगुती काळा मसाला आहे। 2 टीस्पून छोले मसाला इथे मी घातलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 4 ते 5 मिनिटं मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आपण यामध्ये छोले ॲड करून घेऊया। झाराने अशा प्रकारे आपण छोले काढून यामध्ये घालणार आहोत। उरलेलं जे पाणी आहे ते आपण यामध्ये ॲड करणार नाही आहे,
कारण छोले शिजवताना चहा पावडर व सोडा घालण्याचा पर्पज जो होता की ज्यामुळे छोल्यांना छान कलर यावा व त्यासोबतच ते मऊसूत शिजावे, हा पर्पज आपला कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे ते पाणी आपण यामध्ये ॲड करत नाही आहे. आता आपण छोले व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये 1 ते 2 ग्लास कोमट पाणी घालणार आहोत, ज्यामुळे मसाल्यांची टेस्ट खराब होणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता. तर आपण या ठिकाणी चवीपुरते मीठ ॲड करूया. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया. कोथिंबीर मिक्स केल्यानंतर 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवर ही भाजी आपण शिजू देणार आहोत. यानंतर तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थित उकळली गेलेली आहे. भाजीचा कलर, टेक्स्चर व ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आपले अगदी टेस्टी आणि डिलिशियस असे पंजाबी छोले अगदी तयार आहेत. हे गरमागरम छोले भटुरे तुम्ही छान एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला हे पंजाबी छोले आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.